तरुणांना मी आवाहन करेन की तुम्ही जास्तीत जास्त जर रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये जर कार्य केलं तर तुम्हाला त्याच्यामधून भविष्य काळामध्ये चांगलं बेनिफिट्स आणि चांगला इन्कम सोर्स म्हणून तुम्ही त्याच्याकडे बघू शकता। रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये तुम्हाला एक ट्रेनिंग दिलं जातं, रिअल इस्टेटचा एक्झाम्स द्यावी लागते, त्यानंतर तुम्हाला रेरा नंबर मिळतो जे ॲज अ कन्सल्टंट म्हणून तुम्ही कार्य करू शकता। रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत असताना तुम्हाला रोज नवनवीन लोकांशी कनेक्शन तुमचे होते, त्यांच्याशी कनेक्शन झाल्यानंतर त्यांच्या रेफरन्सनी सुद्धा तुम्ही त्यांना एक त्यांच्या स्वप्नातील घर देण्यासाठी तुम्ही त्यांना मदत करत असता। म्हणजे एक ॲज अ कन्सल्टंट म्हणून तुम्ही त्यांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी डायरेक्टली तुम्ही त्यांना मदत करत असता। त्यामुळं वेल विशर सुद्धा तुम्हाला त्यांच्याकडून भेटतं की तुम्ही छान घर दिलं, असं वेल विशर सुद्धा तुम्हाला त्याच्यातून भेटतं। मग त्याच्यामध्ये तुम्ही असं नाही की तुम्हाला ते 2% कन्सल्टिंग चार्जेस किंवा जे काही कन्सल्टिंग चार्जेस तुम्ही घ्याल ते घेऊन तुमचा विषय संपतो असं पण नसतो। तुम्ही त्यांना कंटिन्यू तुम्हाला ती सर्व्हिस द्यावी लागते। तुम्हाला ते सर्व्हिस देत असताना ज्या काय त्यांच्या अडचणी येत असतील ते त्यांना तुम्हाला पूर्ण करायचे असतात। त्यानंतर तुमचा जो ट्रस्ट आहे, तुमच्यावरचा जो ट्रस्ट आहे त्यांचा अजून वाढलेला असतो। त्यांच्या रेफरन्स मधून ते तुम्हाला अजून ज्यांना घर घ्यायचं आहे असे रेफरन्स पण देतात।